हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे वार शुक्रवार, तर आजपासून मी देवपूजा करणार आहे. तर काल गुरुपुषामृत होतं, तर योग चांगला होता, पण वेळ नव्हतं म्हणून मी नव्हतं केलं. म्हणजे आजपासून शुक्रवार आहे, माता लक्ष्मीचा दिवस आहे. शुक्रवार म्हटलं तर माता लक्ष्मीचा दिवस आहे. आजपासून पूजा करायचं. सर्वप्रथम आहे ना, गॅसची पूजा करून घेते. गॅसच्या समोरची भिंत आहे ना, तिथं स्वस्तिक काढून घेते. पहिले तुपाने काढलं, त्याच्यानंतर हळदने आता कुंकूने काढून घेते आणि गॅसची पण पूजा करून घेते. हळद कुंकू अक्षता वाहून ना. तर फूल नाही आणलं, तर फूल झाडावरून पण घेतलं नाही आणि आणलं पण नाही, मग तसंच पूजा करणार आहे. तर गॅसची पूजा करून झाली. तर आजपासून मी दूध लावलं आहे बरं का. एवढा दिवस लावलेला, मध्यंतरी तर बंद केलेलं, परत चालू केलं. आणि इथं बघा चाळून घेतलं आणि दूध आहे गरम करायला ठेवते गॅसवर आणि उतू घालून पण घेते. तर मी जेव्हा पहिल्यांदा आली ना घरात, तेव्हा उतू घातलेलं दूध आणि गॅसची पूजा वगैरे सगळं केलेलं. परत एकदा ते फक्त तुमच्यावर शेअर नाही केलं, म्हणून परत एकदा उतू घालवते आणि संगात बघा चाय पण ठेवते आणि दूध बघा उतू घालवलं. तर चाय ठेवते आणि चाय मस्तपैकी पिऊन घेते. त्याच्यानंतर माझं नवीन किचन छोटंसं कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. छोटंसं म्हणते, एल टाईप आहे, फक्त छोटंसं आहे म्हणून म्हणते. कसं वाटलं नक्की सांगा. आणि चाय तर पिऊन झाले आणि आता मस्तपैकी दरवाजा पुसून घेते. तर मी नेहमीप्रमाणे मागून पुढून सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेते. आणि शनिवारी आणि गुरुवारीच करायचं आहे, तर गुरुवारी वेळ नव्हता म्हणून शुक्रवारी आज पुसून घेते. कारण की दरवाजाची पूजा करायची आणि स्वस्तिक वगैरे लावायचं ना, त्याच्यासाठी पुसून घेते. आणि वरून स्वच्छ असं पुसून घेतलं आणि खालून पण पुसून घेते. हे बघा, तर डिटेलमध्ये तुम्हाला दाखवते मी कसं देवपूजा करायच्या अगोदर पहिला दरवाजा वगैरे सगळं पुसून घेते. हे सगळं आहे ना माझं गुरुवारचं रुटीन आहे, गुरुवार आणि शनिवारी. आणि गुरुवार आला की तुम्हाला परत डिटेलमध्ये सगळं व्यवस्थित सविस्तर व्हिडिओ बनवून दाखवते मी काय करते म्हणून गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमा, अमावस्याला. तर ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला नक्की नंतर शेअर करते. आणि इथं बघा दरवाजा पुसून घेते आणि खालून वरून स्वच्छ असं पुसून घेते. तर खाली उंबरा आहे ना, उंबराच्या साईडचं चौकट आहे ना, ते सगळं पुसून घेते. दरवाजा पुसून घेते, चौकट पण अशी पुसून घेते. दरवाजा तर पुसून झालाय. आता मी शुभ लाभ स्वस्तिक वगैरे लावून घेते. तर इथं बघा पहिले मी स्वस्तिक लावून घेते आणि असं चिपकवलं तर परत पडते, म्हणून माझा आरीवर्कचं ग्लू आहे ना, आरीवर्कला मी यूज करते. तर डायमंड वगैरे मनी वगैरे चिपकवायचं अजिबात निघत नाही, ते ह्याला चिपकवते. कारण की असं चिपकवलं ना तर पटकन अर्धा तासानंतर 1 तासानंतर खाली पडते, मी बघितलं. म्हणून आरीवर्कचं पहिले फेविक्विकने चिपकवायचं. आता फेविक्विक कशाला, म्हणून आरीवर्कचं ते ग्लू आहे ना ते बरं पडते, म्हणून ते ज्याने चिपकवलं. आणि स्वस्तिक शुभ लाभ चिपकवलं ना, त्याच्यावर हळद कुंकू लावून घेतलं. त्याच्यानंतर बघा त्याच्या साईडला 2 असे रेषा वाढून घेते. पहिले हळदीने मग कुंकूने काढून घेते. त्याच्याच खाली आहे ना बोटाने पण शुभ लाभ स्वस्तिक वगैरे सगळं असं काढून घेते. हे बघा, पहिले हळदीने काढून घेतलं, त्याच्यानंतर मग कुंकूने काढून घेतलं. तर मी हळद आणि कुंकू दोन्ही मिक्स नाही करत. तर असं मला छान वाटते आणि बघण्यासाठी पण इंटरेस्ट येतं, म्हणून मी असंच करते. तर काही लोक काय करतात, हळद कुंकू दोन्ही मिश्रित शुभ लाभ काढतात. मी नाही तसं काढत, असं काढते. मला असंच छान वाटते. तुम्हाला कसं वाटलंय नक्की मला कमेंटमध्ये सांगा. असं छान वाटतंय का दोन्ही मिश्रित छान वाटतंय ते मला नक्की सांगा. कारण की हे बघण्यासाठी पण छान वाटते आणि लिहायला पण प्रसन्न वाटते, त्याच्यासाठी मी हे करते. आता दरवाजाला शुभ लाभ स्वस्तिक काढला. आता तोरण लावून घेते. पहिले ते तोरण, नंतर कवड्याचं तोरण लावून घेते आणि कवड्याच्या तोरणला पण ना हळद कुंकू लावून घेते. हे बघा, तर कार्तिक शूट करायला लागले शिडीवरून, म्हणून जरा हाला लागले. त्याला म्हणले तोरण लावताना शूट कर म्हणून थोडंसं कॅमेरा हाला लागले. तर ते कवडे आहेत ना, कवड्यावर हळद कुंकू लावून घेतलं, ते झालं. त्याच्यानंतर उंबऱ्याला बघा लक्ष्मीची पावलं लावून घेते. ते लक्ष्मीची पावलं लावताना पण मी ते ग्लू वापरते. ते लक्ष्मीची पावलं परत कधीच निघणार नाही, कारण की मला माहिती, मी ना प्रत्येक वेळेला लावते. तुम्ही लावत असलं तर फेविक्विकने चिपका प्लॅस्टिकचं. आता भाड्याचं रूम म्हटल्यावर थोडंसं प्लॅस्टिकचं येणार ना लक्ष्मीची पावलं. तर स्वतःचं असलं तर चांदीचं लावू शकतो. आता भाड्याचं आहे म्हटलं तर
ह्याच्याने प्लॅस्टिकचंच लावू शकता, तर फेविक्विकनीच लावा, नाहीतर फेविस्टिक काय असते ना त्याच्यानं लावा. हे दोन्ही ह्याच्यानं लावा, अजिबात निघणार नाही. तर इथं बघा मी रांगोळी काढून घेते. पहिले लक्ष्मीचे पावलं काढले, स्वस्तिक काढलं आणि सगळं असं रांगोळी काढून घेते. आणि आज शुक्रवार आहे म्हटलं तर कमळाची रांगोळी काढून घेते. रांगोळी काढून झाल्यानंतर त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा वगैरे सगळं वाहून घेते. लक्ष्मीची पावलं पण काढून घेते हे बघा. त्याच्यानंतर मग गोपद्म पण काढते. शुक्रवार आहे म्हटलं तर आज शुक्रवार आहे म्हटलं तर शुक्रवारची पण रांगोळी काढून घेते नावाची. तर प्रत्येक वाराचे असं काढून घ्यायचं असतं दारापुढे. त्याच्यानंतर बघा मी हळद कुंकू वाहून घेते सगळ्या रांगोळीवर. दिवा लावून घेते हे बघा. तर मी रोज संध्याकाळी दिवा लावते दारापुढे. तर सकाळी मंगळवार, पौर्णिमा, अमावस्या, शुक्रवार, गुरुवारी असं ना मी सकाळचं दिवा लावते, नाहीतर रोज न चुकता संध्याकाळचं लावते. आणि इथं बघा दाराची पूजा झाली. तर तोरण बघितलं, स्वस्तिक दारापुढे बघितलं आणि हे बघा दारापुढे रांगोळी वगैरे. तर दाराची पूजा झाली. आता देवघरात आली आणि मस्तपैकी पुसून घेते. आणि पाट आहेत ना ते सगळं स्वच्छ असं पुसून घेते. आता किती दिवस झालं तसं ठेवलेलं ना, व्यवस्थित स्वच्छ असं पुसून घेते 2-3 पाण्याने. 2 तारखेला पूजा केली आणि आज करते 24 तारखेला. तर किती दिवस झालं तसं ठेवलं ते. आता घरात कोण, आता मी नव्हते म्हटलं तर थोडं तसं होणारच ना. तर असं स्वच्छ असं पुसून घेतले. जेवढे पाट लागतात ना ते सगळं असं स्वच्छ पुसून घेते. आणि पाटावर लाल वस्त्र हातरून घेते हे बघा. आणि त्याच्यानंतर बघा मी पूजा करून घेते. सगळ्यात अगोदर आहे ना, देवपूजा करायच्या अगोदर पहिले ना दिवा लावायची, दिवाची पूजा करायचा, नमस्कार करायचं. त्याच्यानंतर मग देवांची पूजा करायचं. आणि इथं बघा मी दिवा लावून घेतलं. त्याच्यानंतर आता सगळे फोटो आहेत ना पुसून घेते. अंबाबाईचा पहिला स्वच्छ असा फोटो पुसून घेतला. त्याच्यानंतर हळद कुंकू लावून घेतं. मग स्वामींचा फोटो पुसून घेतलं, अष्टगंध लावलं आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू फोटाचे पण पुसून घेतलं आणि हळद कुंकू अष्टगंध लावून घेतलं. आणि जानाई मारायची ना फोटो आहेत ना ते पण स्वच्छ असं पुसून घेतलं, त्याला हळद कुंकू लावून घेतलं. गाय वासरूची मूर्ती ना असं टोपल्यात ठेवून घेते आणि स्वच्छ असं ना तांब्याभर पाणी वतून धुवून घेते स्वच्छ असं. त्याच्यानंतर पुसून घेतलं. पुसून घेतल्यानंतर जागेवर ठेवलं. आणि आता सगळे मूर्ती आहेत ना गणपती बाप्पाचे, स्वामी समर्थ सगळे मूर्ती स्वच्छ असं धुवून घेते. आणि आता स्वच्छ धुण्यासाठी आहे ना माझ्याकडे ते लिक्विड नाही, लिक्विडने पुसायचे. आता केंद्रात गेली ना तर लिक्विड आणणार आहे. तर लिक्विड माझ्या घरातलं संपलं आहे म्हणून फक्त धुवून घेते. तर आता कधी जायचं योग होईल माहीत नाही. तर जायला भेटलं तर आणते, नाही जायला भेटलं तर माझ्याकडे हळद आहे आणि भीमसेन कापूर आहे, दोन्ही मिश्रित करते. त्याच्यानंतर त्याच्याने देव धुते. पण मी पितांबरीने देव धुवत नाही. तर त्याच्याने पण हळद आणि कपलं भीमसेन कापूरनी पण स्वच्छ निघतात देव. तर मी त्याच्यानेच करते. नाहीतर मग ते केंद्रात भेटते लिक्विड साफ करायचं, देव साफ करायचं, मग त्याच्याने करते. पण मी पितांबरीने अजिबात मी देव धुवत नाही. तर मी पितांबरीने देवाची भांडी घासते पण देव धुवायचं नसतं. तर त्याच्यासाठी मी धुवत नाही. आणि इथं बघा देव सगळे धुवून झाले आणि स्वच्छ असं पुसून घेते. आणि स्वच्छ असं पुसताना मी एकच कापड सगळ्या देवाला वापरत नाही, वेगवेगळं कापड वापरते. म्हणून असे छोटे छोटे कापड ठेवलेत मी. तर एका कापडमध्ये 2 देव धुते पुसते, म्हणजे एका साईडने एक देव आणि एका साईडला एक देव असं करते मी. तर मला देव पुसायला पण कापड भरपूर लागतं, वस्त्र माफ करा. तर मी सारखं कापड कापड म्हणते, वस्त्र म्हणायचं तर कापड म्हणते, पटकन माझ्या लक्षात आलं आहे. तर वस्त्र आहेत ना ते वेगळं लागतात ते. आणि मी एकाच कापड नाही बघितलं माझ्या हातात किती छोटे छोटे असे वस्त्र आहेत, भरपूर आहेत माझ्याकडे असे. त्याच्यानेच पुसते मी. एका वस्त्रामध्ये ना 2 नाहीतर 3च म्हणजे आलटून पलटून असं पुसते मी. सगळे देव पुसून झाले. आणि आता बघा अष्टगंध वगैरे लावून ना देव आपल्या जागेवर ठेवते. दिवा आहे ना प्रज्वलित करून ना साईडला ठेवलं आहे. एकदा माझा हात लागून आहे ना दिवा खाली सांडलेला, पूर्ण तेल आहेत ना तर सगळं खाली सांडलेलं.
तर मग असं ठेवताना गेलं की हात वगैरे लागतो, तर म्हणून मी असं साईडला ठेवते. ते पण अजून थोडं साईडला ठेवायला पाहिजे होतं, पटकन तिथं ठेवले आणि एवढा हात लागला नाही, कारण की मी कसं तिथं ठेवलेलं जागेवरच. तर माझा हात लागला आणि एकदा दिवा खाली ओलांडला. नाहीतर मी तसं करत नाही, पहिल्यांदाच तसं झालं, तर म्हणून परत नाही व्हायला पाहिजे म्हणून एका साईडला ठेवलं आहे. आणि देव आहेत ना सगळे आपल्या जागेवर ठेवलं. आणि आज शुक्रवार आहे म्हटल्यावर आणि अन्नपूर्णाचे तांदूळ शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमाला बदलू शकतात. अमावस्याला तर मी नाही बदलत, तर अमावस्याला नाही, फक्त पौर्णिमाला आणि शुक्रवारी आणि मंगळवारी. तर मंगळवारी तर देवपूजा नाही झाली, तर त्याच्यासाठी मी आज शुक्रवार आहे, चांगला दिवस आहे म्हटलं आज बदलायचं. तर उद्या आता समजा आज शुक्रवारी आज मी बदलले ना, तर मी दर मंगळवारी आणि पौर्णिमालाच बदलते. तर आज शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार गेला की परत मंगळवार आला ना, मी परत चेंज करणार आहे. मग तेव्हापासून मंगळवारपासून रेग्युलर चालू करणार मी तसं. आणि शक्यतो मी शुक्रवारी नाही करत, मंगळवारी चेंज करते. रुद्रयंत्राला पण तांदळात ठेवते, पण बिना हळद कुंकू लावता मी तसं ठेवते कोरडे. आणि अन्नपूर्णाला हळद कुंकू लावून ठेवते. आणि त्याच्यानंतर कलशाच्या खाली पण मी तांदूळ बदलून ठेवते आणि त्याला पण हळद कुंकू वाहून घेते. आणि कवड्या गोमूत्र चक्राच्या खाली प्लेटमध्ये पण मी तांदूळ ठेवते. आणि इथं बघा कवड्या व्यवस्थित लावून घेते आणि पालटं ठेवते बरं का. तर ते वरचा टोक वरती ठेवते आणि गोमूत्र चक्र वरचं चक्र आहे दिसतं ना, ते असं वरती ठेवते आणि त्याला पण हळद कुंकू लावून घेते. हे बघा आणि जागेवर ठेवते. त्याच्यानंतर मी ही मांडली ना केंद्रानुसार केली आहे बरं का. तर आता पाटावर आहे म्हटल्यावर ते दिसत नाही, तर असं हे पायऱ्या असल्या ना दिसलं असतं. आणि शंख आहे ना, शंख स्वच्छ धुतलं आणि त्याच्यात पाणी भरून ठेवलं. आता कलश आहे ना, कलश पण भरून घेते. तर कलशामध्ये 1 रुपया आणि सुपारी, हळद कुंकू अक्षता घातलं. आणि त्याच्यानंतर 4-5 दिशेने अशी बोटं वळून घेतली आणि हळद कुंकूने आणि मधोमध ना स्वस्तिक काढून घेतलं हळदी कुंकूने. आणि हे बघा माझ्याकडे आता पानं नाही म्हटलं, पानाचं झाड दुसऱ्या घरात लावलं आहे, ते आणायचे. ते आणल्यानंतर मग इथं लावणार आहे. तर ते तिकडे होतं लावलेलं, आता तिकडून आणायचं. आता वेळ भेटलं तर तिथून आणणार आहे मी. तर इथं बघा कलश ठेवून घेतलं आणि मुकुट लावलं. तर माझी ही नवीन घराची देवपूजा तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन घर कसं वाटलं तुम्हाला डिटेलमध्ये अजून थोडं दाखविलंच. तर पहिल्यांदा हा नवीन घरातली नवीन देवपूजा आणि नवीन सुरुवात. त्या घरात थोडीशीच रांगोळी काढावं लागत होतं, आता भरपूर अशी चारही साईडला रांगोळी काढणार आहे. तर कसं वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता धूप दीप अगरबत्ती लावून घेते आणि तुपाचा दिवा पण लावून घेतलं. देवपूजाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.